हवामान विभागाकडून उद्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईमध्ये तुफान पाऊस, दादरच्या स्वामीनारायण मंदिर परिसरात पाणी साचलं. ठाणे रेल्वे स्टेशनवरच्या ट्रॅक नंबर 1 वरचं साचलं पाणी. ठाण्याहून कर्जतला सुटणाऱ्या ट्रेन रद्द. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये तुफान पाऊस, अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली. 4 ते 5 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद. कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेलं पाणी ओसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू, तर सर्व एसी लोकल आज रद्द. प्रचंड पावसामुळे मुंबई विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे 50 उड्डाणं रद्द. यापैकी 42 उड्डाणं इंडिगो आणि 6 उड्डाणं एअर इंडियाची. अलायन्स एअरलाईनलाही 2 उड्डाणं करावी लागली रद्द. पुण्यामधील डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरामध्ये पावसाची हजेरी. पुण्यामध्ये पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट. घाट माथ्यावरती मुसळधार पावसाची शक्यता, पर्यटकांना सतर्कतेचा इशारा. मुंबई गोवा महामार्गाच्या कॉन्क्रीट रस्त्याला मोठे तडे. गड नदीवरील आरवली इथल्या पुलाच्या बाजूला साधारण 30 मीटर रस्त्याला पडल्या भेगा. मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट काम समोर. रत्नागिरीतील आरे पुलावरून पाणी लागलं वाहू, त्यामुळे वेलदूर, अंजनवेल, धुपावडीकडे जाणारा रस्ता बंद. संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा शिरलं गड नदीच्या पुराचं पाणी. मुसळधार पावसाचा संगमेश्वरील जनजीवनावर परिणाम. आरवली, कोंडिवरे, कोकरे, नायशी, कळंबुशी भागामध्ये शेती पाण्याखाली. गुहागरमध्ये पावसाचं थैमान. नागरी वसाहतीला पाण्याचा वेढा. मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगार तळी भागामध्ये नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. गुहागरमध्ये वाहतूक विस्कळीत. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये तुफान पाऊस. कर्ली नदीला पूर. काळसे, बागवाडी परिसरामध्ये घरात शिरलं पाणी. नागरिकांच्या बोटाच्या साह्यानं काढण्यात आलं बाहेर. अलिबागच्या मल्याण, बोरघर, रामराज, भिलजीसह इतर गावांमधील अनेकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार, आमदार महेंद्र दळवी यांची हमी. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता नवी मुंबईमधील सर्व माध्यमांच्या शाळांना उद्या सुटी. आयुक्त कैलास शिंदेंकडून सुट्टी जाहीर. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. रायगडच्या चिकणी गावामधील बस स्थानका शेजारी असणाऱ्या पुलाचा मुख्य भाग गेला वाहून. पुलावरती एकेरी वाहतूक सुरू. पुलाला मोठं भगदाड पडल्यानं पूल कमकुवत. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचं थैमान. मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगार तळीमध्ये साचलं पाणी. आबलोली रत्नागिरी मार्गावरती देखील नदीचं पाणी आल्यानं मार्ग बंद. रत्नागिरीमधील गुहागरमधील नवानगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे समुद्रकिनारी रहिवाशांच्या घरामध्ये शिरलं पाणी. रात्री भरतीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यास कुटुंबियांचं स्थलांतर करणार. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मार्लेश्वर धबधब्यावरती जाण्यास पर्यटकांना बंदी. धबधब्यानं रौद्ररूप धारण केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर. रस्त्यामध्ये मोठा खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला. वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा एनडीआरएफकडून शोध सुरू. अकोला येथील बाळापूर तालुक्यामधील रतनपुरी गावाला पाणखास नदीच्या पुराचा वेढा. गावाचा संपर्क तुटला. कारंजा रमजानपूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूर परिस्थिती. नदीला आलेल्या पुरामध्ये कार गेली वाहून. बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यामधील सुटाळा इथली घटना. सुदैवाने या वाहनांमध्ये कुणीही बसलेलं नव्हतं. परभणीच्या पालम तालुक्यामधील गळाटी नदीला पूर. कंत्राटदारानं वेळेमध्ये पुलाचं काम न केल्यानं 5 गावांचा संपर्क तुटला. रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रमुख 8 नद्यांपैकी खेडमधील जगबुडी आणि राजापूर नदीमध्ये कोदवली नदी इशारा पातळीवर. दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ. रत्नागिरीतील संगमेश्वरमधील गड नदीला पुन्हा पूर. पुराचं पाणी माखजन बाजारपेठेमध्ये शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये झालेल्या दमदार पावसानं हतनूर धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडले. धरणामधून 19,105 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षामधून आढावा. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनाही सज्ज राहण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा. विभागनिहाय पावसाची आकडेवारी, झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची फडणवीसांनी घेतली माहिती. विधानसभेमध्ये केलं निवेदन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची खासदार नारायण राणेंकडून पाहणी. आतापर्यंत 400 लोकांचं स्थलांतर. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे राणेंचे अधिकाऱ्यांना आदेश. मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद ते शहापूरपर्यंत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रेंकडून मार्गाची पाहणी. खासदार नरेश म्हस्केंची ठाणे महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट. मुसळधार पावसामुळे शहरात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, म्हस्केंच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना. मुंबईकरांचे होत असलेल्या हालला मुंबई महापालिका अधिकारी कंत्राटदार जबाबदार. मुंबई महापालिकेचा नियोजन शून्य कारभार समोर. नाले सफाईची श्वेतपत्रिका काढावी, आशिष शेलारांची सभागृहात मागणी. 250 कोटी खर्चूनही मुंबईची तुंबई झाली. राज्य सरकार महापालिकेचे दावे फोल. मुंबईमधील करदात्यांची लूट. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांची महापालिकेवर टीका. ही राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करण्याची वेळ. आशिष शेलारांच्या आरोपांवरती मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पुढील 3 दिवस अनियमित पाणीपुरवठा. नदीपात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम. मुंबई विद्यापीठामध्ये शिक्षकीय पदांच्या भरतीसाठी जाहिरात. 152 अनुदानित शिक्षकीय पदांवरती भरती. 7 ऑगस्टपर्यंत शिक्षकीय पदांच्या भरतीसाठी अर्ज करता येणार. पुण्यामध्ये पीएमपीएल आणि मेट्रोचा प्रवास एका तिकिटानं करता येईल, यासाठी प्रयत्न करणार खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती. मुंबईमध्ये सीएनजी पीएनजीचे दर वाढले. मुंबईमध्ये सीएनजी ₹1.5 प्रति किलोनं महाग. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार. नाशिकच्या मालेगावमध्ये 2 मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक. 2 जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती अत्यवस्थ. अपघातामुळे वाहतूक काही काळ झाली होती ठप्प. नाशिकच्या चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला अपघात. चालकाचा मृत्यू, 3 जण जखमी. अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत असताना झाला अपघात. पालघरच्या बोईसरमध्ये दुचाकीवरून जात असताना खड्ड्यामध्ये पडून 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. संतप्त स्थानिकांचा बोईसरमध्ये रास्ता रोको. महाडमध्ये उन्मत्त रेड्याचा हैदौस. रेड्यानं 7 ते 8 जणांना उडवल्याची माहिती. यात 3 जण गंभीर जखमी. जालन्यातल्या लालबाग परिसरामध्ये ट्रक खाली आल्यानं दुचाकी स्वाराचा मृत्यू. ट्रकला ओव्हरटेक करताना घडली घटना. अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कल्याणच्या जोशीबाग परिसरामधील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. इमारतीचा भाग समोरील एका चाळीवर कोसळल्यानं घरातील 2 महिला जखमी. इमारतीतील 6 घरांसह आसपासच्या चाळीमधील रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस. नवी मुंबईच्या बेलापूर स्थानकामध्ये रेल्वेखाली आल्यानं महिलेचे दोन्ही पाय निकामी. पाय घसरून पडल्यानं महिला रेल्वेखाली आली. वेळीच पोलीस सुरक्षा रक्षकांनी रेल्वे मागं घेत महिलेचे प्राण वाचवले. अहमदनगरच्या बालिकाश्रम रोडवरील 3 दुकानांना भीषण आग. मुपेड वाहनांच्या बॅटरी, चप्पल दुकान आणि फॅब्रिकेशन अशा 3 दुकानांना आग. 3 दुकानं जळून खाक. एबीपी माझाच्या बातमीनंतर पंढरपुरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद. काल व्हीआयपी दर्शनामुळे दर्शन रांगेत गोरगरिबांना 14 तासांहून अधिक वेळ उभं राहावं लागलं होतं. चांदोबाचे लिंब इथं माऊली महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण. मोठ्या उत्साहात हजारो वारकरी रिंगणात सहभागी. फलटणमध्ये रिंगण सोहळ्यादरम्यान पावसाची हजेरी. छत्री, रेनकोटसह भक्त रिंगण सोहळ्यात सहभागी. बेलवडीमध्ये पार पडलं तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण. डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळ्याची ड्रोन दृश्य. अहमदनगर आणि बीडच्या सीमेवरील
जमातवाडी इथं संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण 2 अश्वांसह टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांचा रिंगण सोहळ्यात सहभाग. बारामतीच्या माळेगावामध्ये संत सुपानकाका महाराज पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. मध्यरात्री पुण्यामध्ये हिट अँड रनमध्ये पोलिसाचा मृत्यू. मुंबई पुणे महामार्गावरती हॅरिस ब्रिज खाली अपघात. गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना भरधाव कारनं उडवलं. पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू. पुण्यामधील हिट अँड रन प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. खडकी भागात भरधाव कारनं दिली होती धडक. पुण्यात आणखी एका हिट अँड रनमध्ये पोलीस हवालदार सचिन माने यांचा मृत्यू. पिंपळे सौदागर इथे अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं मृत्यू. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना जामीन मंजूर. 15,000 रुपयांच्या रोख रकमेवरती जामीन मंजूर. मिहीर शहा अजूनही फरार. वरळी हिट अँड रन प्रकरणी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाईचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तपास यंत्रणांना निर्देश. पदाचा गैरवापर करून कुणी व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, शिंदेंचा इशारा. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयकावरती बैठकीत चर्चा. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.